आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। दहीपुरी, शेवपुरी, पाणीपुरी तर आपली करून झालेलीच आहे, तर आज आपण करूया रगडा पॅटीस। रगडा पॅटीस करण्यासाठी आपण घेतलेली आहेत बटाटी आपण जी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून वगैरे कुकरला लावून घेतलेली आहे। 4 शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित शिजवून घेतलेली आहेत। त्यानंतर आपण घेतलेली आहे कोथिंबीर, मीठ, त्यानंतर इथे आपण घेतलेला आहे काळं मीठ, इथे आपण चाट मसाला घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला करायचं आहे तिखट पाणी। त्या तिखट पाण्यासाठी आपण घेतलेला आहे इथे घेतलेला आहे जिरा पावडर, ही चण्याची डाळ आहे, पुदिना आहे, कोथिंबीर आहे, मिरच्या आहेत आणि आलं आहे। त्यासोबत आपण घेतलेला आहे इथे मीठ घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, इथे आपण गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी आपण चिंच घेतलेली आहे। परत ही चिंच जी आपण घेतलेली आहे ना ती आपण तासभर गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली होती आणि ती चांगली अशी मेल्ट करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण खजूर घेतलेला आहे, खजूरच्या सगळ्या बिया काढून घेतल्या, त्यानंतर 1 तासभर ते गरम पाण्यामध्ये थोडं मेल्ट होण्यासाठी ठेवलं होतं। सोबत आपण घेतलेले आहे सफेद वाटाणे। बरं, सफेद वाटाणे आम्ही रात्रभर भिजत ठेवले होते, त्यानंतर सकाळी ते फुगल्यानंतर आपण ते कुकरला लावलेले आहेत। जसे आपण बटाटे शिजवून घेतली तशाच आपण 4 शिट्ट्या वाटाण्याला सुद्धा घेतलेल्या आहेत। तर वाटाणे आपण शिजवून घेतलेले आहेत। तर आता चला आपण करायला घेऊया। आता मी मिक्सरचा जार घेतलेला आहे मोठा। सगळ्यात आधी आपण गोड पाणी करून घेणार आहोत। बरं, आपण घेतलेला आहे 1 वाटी खजूर, हा चांगला भिजवून घेतलेला आहे, हा आपण आता ह्याच्यामध्ये घालून देऊया। बरं, यातल्या आपण बिया आधीच काढून घेतलेल्या आहेत। त्यानंतर मी घेतलेला आहे गूळ। तर गूळ मी एवढं नाही घालणार आहे, गूळ मी थोडंसंच घालणार आहे, कारण आपलं खजूर पण गोडच असतो। 1-2 छोटे चमचे गूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी हे बघा, हे इमली घेतलेली आहे, ही पण आपण छान भिजवून घेतलेली आहे गरम पाण्यामध्ये। आता मी ही घालते। खजूरचा आणि जे इमलीचं जे प्रमाण आहे ना ते समप्रमाणात घेऊ नका, कारण आपण इमली का घालतो, जेणेकरून ते बॅलन्स्ड व्हावं गोडपणा, त्यामुळे। तर आता मी हे बारीक करून घेते। हे बघा, आता मी हे बारीक करून घेतलेलं आहे। आता मी काय करते, हे आपल्याला मोठी चाळण घ्यायची आहे, एकदम बारीक असते ती। आता मी हे टोप घेतलेलं आहे आणि त्याच्यावर ही ठेवते चाळण, मोठी चाळण। त्याच्यानंतर मी आता हे जे गोड पाण्याचं बॅटर आहे ना ते मी आता यामध्ये घालते। हे सगळं काढून घेतल्यानंतर आपल्याला हे चांगलं असं हलवून घ्यायचं आहे चमच्याने, की जेणेकरून जो काही रस असेल ना तो खाली निघून जाईल आणि ज्या शेरा असतील चिंचेच्या त्या वरतीच राहतील। आपण आता कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये आपण जे गोड पाणी केलेलं आहे ना ते घालूया आणि ह्याला थोडा कड घेऊया। ह्याने काय होईल, ही जी चटणी आपण जी करतोय ना गोड चटणी, ही तुम्ही इतर गोष्टींबरोबर सुद्धा खाऊ शकता, म्हणजे समोस्याबरोबर खाऊ शकता किंवा वडापाव सोबत खाऊ शकता किंवा भजी सोबत खाऊ शकता आणि ही फ्रीजरमध्ये चांगली राहते। फक्त बाहेर ठेवायची नाही, फ्रीजरमध्ये राहते, अशी आठवडाभर राहते, 2-3 महिने पण राहील, पण त्यासाठी तुम्हाला ती फ्रीजरेट करावं लागेल। तर थोडा उकळा येईपर्यंत आपल्याला हे सतत परतवत राहायचं आहे। छान उकळा येत चाललेला आहे। आता आपण यामध्ये घालूया चाट मसाला 1 छोटा चमचा, त्यानंतर घालूया 1 छोटा चमचा काळं मीठ, एवढं सगळं घातल्यानंतर आपण हे परतवून घेऊया।
आणि बघा छान असा घट्टपणा आलेला आहे त्याला. पाहू शकता छान अशी उकळलेली आहे चटणी आपली. आता आपण गॅस बंद करूया आणि थंड करून घेऊया. आता आपण करायला घेऊया तिखट चटणी. तर त्यासाठी मी घेतलेला आहे कोथिंबीर, सोबत घेतलेला आहे पुदिना, 4-5 मिरच्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. सोबत घालूया चण्याची डाळ भाजलेली, 1 छोटा चमचा जिरा पावडर, चवीपुरतं मीठ, घालूया चाट मसाला आणि थोडीशी 1 छोटा चमचा काळी मिरी पावडर, म्हणजे भरून नाही, थोडं कमी. आता ह्याचे आपण पेस्ट करून घेऊया. पाहू शकता आपण ना ही पेस्ट करून घेतलेली आहे. बरं, आपण ह्यामध्ये जे पाणी घातलेलं आहे ना ते थंड पाणी घातलेलं आहे. जर तुम्हाला बर्फ घालायचा असेल तर तुम्ही बर्फसुद्धा घालू शकता. त्याने आपला जो ग्रीन कलर आहे ना तो छान असा टिकून राहतो. तर आता ही आपण बाजूला ठेवून देऊया. पॅटीससाठी आपण जी उकडवलेली बटाटी आहेत ना ती घेऊया आणि ती हाताने थोडी अशी कुस्करून घेऊया. अशा प्रकारे आपण ना सगळी बटाटी हाताने कुस्करून घेऊया. आता आपण त्यात घालूया चवीपुरतं मीठ, त्यासोबत आपण घालूया कोथिंबीर. आता हे छान असं हाताने मिक्स करून घेऊया. नाहीतर तुम्ही काय करा, तुमच्याकडे जे पावभाजीचं असेल ना त्याच्याने केलं ना तरीसुद्धा चालेल. हे बघा अशा प्रकारे करून घ्या, म्हणजे ते चांगलं असं फेन होईल. अशा गाठी गाठी राहणार नाही, म्हणजे खाताना तसं येणार नाही. हे बारीक करून घेऊया आधी. तुम्ही पाहू शकता हे आपलं तयार झालेलं आहे. आता ना आपण ह्याचे छोटे छोटे पॅटी करायला घेऊया. जर हे व्यवस्थित, कधी कधी ना बटाट्याला बऱ्याचदा पाणी सुटतं, मग त्यावेळेला तुम्ही काय करा की आपला जो ब्रेड असतो ना तो व्यवस्थित असा कुस्करून घ्या आणि त्यामध्ये घाला, म्हणजे व्यवस्थित तुमचं बाइंडिंग होईल. पण आपल्याला ना ब्रेड घालायची गरज नाही लागली. तुम्ही पाहू शकता आपली पॅटी व्यवस्थित होते. आता ही बाजूला ठेवूया. अशा प्रकारे एक एक आपण पॅटी करून घेऊया. पॅटी करून ठेवलेले आहेत. आता आपण काय केलेलं आहे, रगडा करायचा आहे. त्यासाठी ना आपण कढई ठेवली होती, त्यामध्ये हा रगडा घालूया. त्यामध्ये घालूया थोडासा चाट मसाला, सोबत घालूया थोडंसं मीठ, चवीपुरतं, कारण आधी पण ना शिजवताना मीठ घातलेलं होतं. त्यानंतर आता घालूया कोथिंबीर आणि हे छान मिक्स करून घेऊया. ह्याला ना थोडा घट्टपणा आला ना की आपण ही गॅस बंद करून टाकूया, म्हणजे आपला रगडा तयार झालेला आहे. थोडा कड येऊ दे. तुम्ही पाहू शकता छान असा कड येत चाललेला आहे. आता इथे एका बाजूला आपला हा रगडा तयार झाला की आपली पॅटीस करून ठेवलेलेच आहेत ते लगेच आपण फ्राय करायला घेऊया. रगडा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढे वाटाणे आपल्याला चांगले शिजवता येतील ना तेवढे चांगले ते फेन शिजवून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता छान असा घट्टपणा आता आलेला आहे. बऱ्यापैकी जे पाणी होतं ना त्यात ते आटलेलं आहे. आपल्याला अशा प्रकारेच रगडा हवा आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे बाजूला करून ठेवूया. पॅटी मगाशीच आपण बनवून ठेवलेले आहे. आता आपण पॅन ठेवलेला आहे. आता त्यामध्ये थोडंसं तेल घालूया, अगदी जास्त नाही. 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहे. आपल्याला ह्याचा कलर ना थोडासा
ब्राऊन करायचं आहे, जास्त नाही, थोडेसे असे बाहेरून त्याला क्रिस्पीपणा आला पाहिजे, आतून नाही. हे बघा, आपण ना हे एक एक करून पलटून घेतोय. बघा, छान असा ब्राऊन कलर आलेला आहे त्याला. अजून आपल्याला दुसऱ्या बाजूने पण ते व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता ही दुसरी बाजू पण अशीच थोडीफार क्रिस्पी आपल्याला करून घ्यायची आहे. हे बघा, हे ना आता होत आलेले आहेत. आता हे पलटवून घेऊया आणि फक्त 1 मिनिट ठेवूया आणि आपले पॅटीस तयार होतील. आणि तुम्ही पाहू शकता आपले पॅटीस तयार झालेले आहे. आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला गरमागरम सर्व करून दाखवते. आता आपण रगडा पॅटीस करायला घेऊया. आणि हे पहा, आपला रगडा पॅटीस तयार झालेला आहे. दिसतंय की नाही छान? संध्याकाळच्या टायमाला रगडा पॅटीस खायला कोणाला आवडणार नाही. तर नक्की घरी ट्राय करा आणि आवडल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आपल्या रेसिपीज जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन. आजीच्या हातची जादूवते. बाय.